लवकर लवकर झालं पाहिजे असं, तसं नको. ते लवकर मी म्हणून किती वेळा पडलं हो. आणि या घाईघाईतच मग घरी पण पडते हो ना. पुढची तिसरी अपेक्षा. राग आता तरी खूपच कमी झालाय, तर असंच राहिलं पाहिजे. खूप राग होता. ओके राग आता नाहीये. हा, कमी व्हायला पाहिजे, अजून कमी व्हायला पाहिजे. काय होईल होणार. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्या तिच्याकडून काही अपेक्षा नाहीये. माझा प्रेमविवाह आहे, तर माझं प्रेम तिच्यावर म्हणजे मी प्रेम केलंय तिच्यावर, तर माझ्या अशा स्पेशल काही अपेक्षा नाही. फक्त एक रागाला घेऊनच आहे की थोडीशी रागेष्ट आहे, तर थोडासा राग कुठेतरी. यांनी मग तुम्ही काही रागाच्या अंताक्षरी खेळ कमी करा राग तुम्ही पण. हा, ओके. दुसरी अपेक्षा नाही, माझी एकच अपेक्षा आहे. तुमची एकच अपेक्षा आहे. आज सॉरी म्हणायचं तर कोणाला आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला? थँक्यू बोलायचं असेल तर मी माझ्या पूर्ण फॅमिलीला बोलेल. माझ्या आई पप्पांनी, ताईनी, दादानी यांनी खूप मोठ्या मनाने आमचा स्वीकार केला. आणि सॉरी बोलायचं असेल तर मी आईला म्हणेल, कारण की ज्यावेळेस आता पप्पा रिटायर झाले आत्ताच 1 महिन्यापूर्वी, तर त्या दिवशी मी असं ठरवलं होतं की आईला पण घरच्या कामांमधून मी रिटायर करेन, पण ते अजून करू शकत नाही, कारण की आम्ही दोघंही आमचा पूर्ण वेळ क्लासेसमध्येच जातो. तर मी त्यासाठी आईला सॉरी बोलेल आणि लवकरात लवकर प्रयत्न करेल की मी ते बाहेर काढता येईल. नाही, ट्रान्सफर, रिटायर विथ ट्रान्सफर, कामांमधून रिटायर. माऊली, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, भावना अशी आहे की खूप काम केलं कुटुंबासाठी, संसारासाठी आणि सगळ्यांसाठी. आता जरा स्वतःच्या तब्येतीकडे काळजी करा, लक्ष द्या आणि थोडी विश्रांती घ्या. तुम्ही सॉरी म्हणणार तर कोणाला आणि थँक्यू? सॉरी आई पप्पांना, कारण त्यांनी खूप त्यांचं एक्सपेक्टेशन वेगळा होता की मी अरेंज मॅरेजच करायला पाहिजे, पण लव्ह मॅरेज झालं. पण मी आता चांगली आहे, एकदम व्यवस्थित आहे, खूप मस्त आहे. तसं तुम्ही आपल्या फॅमिलीमध्ये तसं नाही मिळू शकतं, तसं आता मिळालं आहे. आणि थँक्यू ताई, खूपच त्यांचा सपोर्ट, आईंचा सपोर्ट, बाबांचा सपोर्ट, आज म्हणून आम्ही खूपच चांगले आहे त्यांच्यामुळे. गुड. आणि तसेच राहा. कधी आलो तर आम्हालाही मेदू वडे वगैरे, सांबार, रसम. डोळ्यात पाणी आलं. कारण बरोबर आहे की कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा प्रेम केल्यानंतर त्यावेळेला 2 कुटुंबांची मनं नकळत दुखावलेली असतात. आणि मग आपण त्याला असं वाटायला लागतं की हे सगळं जे काही घडलं ते आपल्यामुळे घडलं. सुदैवाने आज सगळं चांगलं आहे आणि ते आणि उत्तरोत्तर चांगलंच होत जाणार आहे. आईवडिलांनी सुद्धा त्याच इच्छा व्यक्त केलेल्या असतात दोघांच्याही सुखाच्या, आणि त्याप्रमाणे दोघेही एकमेकांची काळजी करा. सुखात राहा, आनंदात राहा, हसत राहा. हां, या गप्पा, हे हसणं सुरूच आहे. पण आत्ता झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.